नमस्कार फॅमिली, श्री स्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंग. तर सकाळचे 6:15 वाजलेत आणि कामावर आली. आज तर कामावर यायची इच्छाच नव्हती, कारण कालच डीमार्टमधनं सामान आणलं. पूर्ण दिवस काल कामात गेला. कामावरनं घरी गेली, घरचं आटोपलं, त्यानंतर डीमार्टला गेलो. तिकडून आल्यानंतर सगळं सामान भरलं, पण रात्रीचा स्वयंपाक करावा लागला नाही, कारण की मिस्टरांनी स्वयंपाक केला होता आणि रात्री आम्ही तोच फ्राय राईस खाल्ला. तर बघू शकता, कामावर काय अचानक सुट्टी घेता येत नाही, तर म्हणून मी कामावर आली आहे. पहिल्या कामावर 6:15 वाजता पोचली आणि इकडे मस्त तवा पुलाव बनवलेला. तर तवा पुलावची रेसिपी मी ऑलरेडी तुमच्याबरोबर शेअर केली आहे हां. तर त्यामुळे जर तुम्हाला तवा पुलावची रेसिपी पाहिजे तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता. तर इकडे मी मस्त असा तवा पुलाव केला. तर त्या दिवशी मी इकडे तवा पुलाव केलेला, त्यांना एवढा आवडला की आज त्यांनी माझ्याकडनं परत तिसऱ्यांदा हा तवा पुलाव बनवून घेतला आहे. तर खूप साऱ्या व्हेजिटेबल टाकून खूप हेल्दी टेस्टी असा झटपट होणारा हा तवा पुलाव आहे. आजच्या या व्हिडिओतनं मी तुम्हाला एक गुड न्यूज पण देणार आहे, आनंदाची बातमी. माझ्या घरामध्ये मी एक नवीन वस्तू आणलेली आहे आणि ती वस्तू काय आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओतनं दिसणार आहे. त्यामुळे ती वस्तू आणायला आज मी जाणार आहे आणि त्यामुळे मी खूप खुश आहे. तरी एवढा कंटाळा आला असतानासुद्धा मी कामावर आली आहे. बरं, लंचसाठी मस्त तवा पुलाव बनवला आणि ब्रेकफास्टसाठी मस्त असे पोहे बनवले. महाराष्ट्रीयन स्टाईलचे पोहे बनवले, कांदा बटाटा शेंगदाणा घालून. तर तवा पुलाव लंचसाठी बनवला, तर त्यासोबत मी ही कोशिंबीर बनवली आहे. काकडी आणि टोमॅटोची कोशिंबीर बनवली तवा पुलावसोबत लंचसाठी. आणि ब्रेकफास्टसाठी मस्त असा पोहे बनवलेले आहेत. तर इकडचं सगळी कामं आटपून मी पटापट सरांचा टिफिन भरायला घेतला. तर अशा प्रकारे मस्त असं सगळं स्वयंपाक झाल्याच्यानंतर किचन वगैरे क्लीन केलं, सरांचा टिफिन पॅक केला. टिफिनमध्ये पोहे, तवा पुलाव, कोशिंबीर, त्यानंतर ॲपल कट करून दिलं, ताक बनवून दिलं आणि अशा प्रकारे सरांचा टिफिन पॅक करून दिला. मग त्यानंतर आली मी दुसऱ्या कामावर. दुसऱ्या कामावर मी बनवला फ्राय राईस. तर बघा, हा फ्राय राईस बनवला आहे. तर सकाळी मस्त असा कुकरमध्ये भात केला. असा मोकळा मोकळा भात शिजल्यानंतर मी मस्त त्याला अशी फोडणीचा फ्राय राईस केला. इकडे ह्यांना फोडणीचा भातच आवडतो. इकडे तवा पुलाव, बिर्याणी वगैरे खूप कमी केली जाते. तर इथे असं मसालेदार वगैरे खूप कमी खाल्लं जातं, साधंच जेवण असतं त्यांचं. त्यानंतर रात्रीच्या चपात्या उरल्या होत्या, त्या चपात्यांना मस्त अशी फोडणीची चपाती केली. त्याच्यात कांदा बटाटा मिरची कोथिंबीर शेंगदाणे टाकून मस्त अशी चपातीला फोडणी केली. त्यानंतर दुपारच्या जेवणासाठी फ्लावर वाटाणा बटाट्याची भाजी केली आणि चपात्या केल्या. तर मस्त अशी फ्लावर वाटाणा बटाट्याची अशी भाजी केलेली आहे सुकी. त्यानंतर चपात्या केलेल्या आहेत. पटापट मॅडमचा टिफिन पॅक केला आणि उरलेलं सगळं जेवण मी ट्रान्सफर करून घेतलं. सगळ्या कढया वगैरे रिकामी केल्या, सगळी भांडी वगैरे आवरली, किचन क्लीन केलं. त्यानंतर घरी आली, पटापट कामं आवरून संध्याकाळी बाहेर गेली नवीन वस्तू आणायला. बातमी तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. आमच्या घरामध्ये एक नवीन वस्तूचं आगमन झालंय. पण एक वस्तू घेतली आहे आणि ती आमच्या फॅमिली मेंबरमध्ये ॲड झाली आहे आणि तीच नवीन वस्तू तुम्हाला दाखवायची. आम्ही खूप खुश आहे. खरं तर खूप दिवसापासून आमच्या सगळ्यांचं स्वप्न होतं. खरं तर माझ्या मुलांसाठी हे मला वस्तू घ्यायची होती, पण आम्हाला म्हणजे मुलाचं स्वप्न ते आपलं स्वप्न असतं ना. तर माझ्या मुलाचं खूप दिवसापासून घ्यायचं होतं, मुलीला पण गरज होती अभ्यासासाठी. तर आम्हाला घ्यायचा होता लॅपटॉप आणि तोच लॅपटॉप आज आम्ही घरी आणलेला आहे. तर आम्ही लॅपटॉप घेतला आणि तोच लॅपटॉप तुम्हाला दाखवते. तर हा लॅपटॉप घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर हा आज लॅपटॉप आम्ही घरी आणलेला आहे. तर मग म्हणूनच ही गुड न्यूज मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती, म्हणून हा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. तर हा i7 लॅपटॉप आहे. Lenovo T490 थिंकपॅड हा मी लॅपटॉप घेतलेला आहे. मला थोडंसं नाव समजत नाही, कारण की मुलांनीच हा चूज केलेला आहे. कारण माझी मुलगी इंजिनिअरिंग करते, तर तिला कोडिंगसाठी पाहिजे होतं आणि ह्याच्यामध्ये ग्राफिक्स पण आहे. म्हणून हा मुलीच्या पण अभ्यासासाठी गरजेचा आहे, तसाच मुलांसाठी पण हवा आहे. म्हणून दोघांचे प्रोसेसर असलेला हा लॅपटॉप आज आम्ही घेतलेला आहे. आणि त्यानंतर हे आहे प्रिंटर. तर हे प्रिंटर मी विकत घेतलेलं नाहीये. हे प्रिंटर परवाच्या दिवशी मी जिथे काम करते त्या ताईंनी मला दिलेला आहे. तर हा HP चा प्रिंटर आहे, तुम्ही बघू शकता. खूप चांगल्या कंडिशन मध्ये आणि चालू कंडिशन मध्ये आहे. आणि त्या मॅडमना म्हणजे त्या ताईंना ह्याचा वापर नव्हता, तर त्या मला म्हटल्या, रीमा तू लॅपटॉप घेणार आहे ना आणि तुझ्या मुलांना लागतच ना प्रिंट वगैरे काढायला, नोट्स प्रिंट करायला लागतात, तर तू घेऊन जा. तर हा चालू कंडिशनचा प्रिंटर त्यांनी मला दिलेला आहे HP चा. तर ह्याचे त्यांनी माझ्याकडनं काहीच पैसे
आली आहेत HP चा प्रिंटर. मला त्यांनी माझ्या मुलांच्या अभ्यासासाठी वापरात येईल म्हणून त्यांनी मला दिलेला आहे. आणि हा लॅपटॉप मी विकत घेतलेला आहे. आणि आज ही गुड न्यूज मी तुमच्याबरोबर शेअर करते की माझ्या मुलांच्या अभ्यासासाठी मी हा लॅपटॉप घेतलेला आहे. आणि खूप छान लॅपटॉप आहे. आणि मला ही खूप आनंदाची बातमी वाटली आणि तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटली. तर नवीन गोष्टीचं सगळ्यांनाच अप्रूप वाटतं की बाबा आपल्या घरात एखादी नवीन गोष्ट आली. कार वगैरे घेतल्यावर लोक व्हिडिओ टाकतात, फोटो टाकतात, पण माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण माझ्या मुलांच्या कामाची गोष्ट आहे. माझ्या मुलांचं स्वप्न पूर्ण होत आहे, म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते. तर आज घरी आलेला आहे हा नवीन लॅपटॉप. कसा वाटला माझा हा लॅपटॉप मला नक्की कमेंट करून सांगा. मला शुभेच्छा द्यायला विसरू नका हा. बरं, चला पटापट स्वयंपाक करते, कारण की आता घरात एवढी छान नवीन वस्तू आली आहे म्हटलं तर गोडधोड तर झालंच पाहिजे ना. कारण देवाला नैवेद्य दाखवलं पाहिजे. कारण आपल्या घरात एखादी वस्तू येते ती देवाचीच कृपा असते म्हटलं तर काहीतरी गोडधोड झालंच पाहिजे. आणि हो, घरात गोडधोड आणि ह्या असं मस्त पंचपक्वान्न बनायचं कारण हे दोन आहेत. एक तर लॅपटॉप आणला, दुसरी गोष्ट तुम्हाला लवकरच कळणार आहे. आणखीन एक आनंदाची गोष्ट तुमच्याबरोबर मी ह्याच व्हिडिओत शेअर करणार आहे. लॅपटॉप आणल्यानंतर संध्याकाळी मला घरी यायला वाजले होते 7-7:30. मग पटापट कामाला लागली. लॅपटॉप आणला होता मी, म्हणून आम्ही लॅपटॉप आणायला जाणार म्हणून मग मी पुरण बनवून गेली होती. कारण आज बनवणार होती पुरणाची पोळी. तर स्पेशल पुरणाची पोळी. आणि मग पुरणाची पोळी बनवणार तर त्यासोबत भजी तर पाहिजेच ना. कारण आमच्या घरात फक्त पुरणाची पोळी चालत नाही. पुरणाच्या पोळीबरोबर भजी, पापड, सार, भात, त्यानंतर वांग्याची भाजी सगळं बनवावं लागतं. पण आज घरात वांगीच नव्हती आणि मला तिकडून यायला उशीर झाला, तर आता कुठे वांगी आणायला जाऊ. त्यामुळे मग मी पुरणाची पोळी, सार, भजी, भात आणि पापड एवढं सगळं केलं. मस्त देवाला नैवेद्य दाखवलं आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांसोबत जेवण केलं. तर एवढी थकून आलेली, खरं तर कंटाळा आला होता. पण मी म्हटलं 2-2 आनंदाच्या न्यूज आपल्यासमोर आलेल्या आहेत, 2-2 बातम्या आपल्या घरात घडलेल्या आहेत. तर आपण देवाला नैवेद्य न दाखवून कसं चालेल. आपण देवाला पण तर काहीतरी गोडधोड दाखवलंच पाहिजे ना. तर चला, पहिली आनंदाची बातमी तर तुम्हाला कळली की मी माझ्या घरामध्ये लॅपटॉप आणलेला आहे आणि त्यामुळे मी हे गोडधोड करते. आता दुसरी आनंदाची बातमी पण लगेच सांगते. आज माझ्या मुलीची पहिली सॅलरी आली. आज म्हणजे काल आली आहे. तर काल माझ्या मुलीची पहिली सॅलरी आली आहे, पहिला पगार आला आहे. आणि तुम्हा सर्वांना तर माहिती आहे की आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा पण आपण काम करतो किंवा जॉब करतो, तेव्हा जेव्हा आपल्याला पहिला पगार मिळतो तेव्हा ती गोष्ट किती महत्त्वाची असते. जसं आपण पहिल्यांदा शाळेत जातो, पहिल्यांदा अभ्यास करतो, पहिल्या वर्षी आपण चांगल्या मार्काने पास होतो, तसंच पहिल्यांदा आपण जॉबला जातो आणि जेव्हा आपला पहिला पगार येतो तेव्हा ती खूपच मोठी गोष्ट असते. तर मुलीचा पहिला पगार आल्यानंतर मस्त देवाला मी कालच जेव्हा मुलगी पहिला पगार घेऊन आली, म्हणजे तिच्या अकाउंटलाच आले, तर तिला येताना म्हटलं काहीतरी गोड देवाला नैवेद्य घेऊन ये. तर ती गुलाबजामचा डबा घेऊन आली. तर काल आम्ही गुलाबजाम देवाला दाखवले आणि आज लॅपटॉप घेऊन आलो. त्यामुळे मग आज मी म्हटलं चला माझ्या हाताने काहीतरी बनवून देवाला नैवेद्य दाखवूया. तर मस्त अशी भजी, सर्वात आधी मी पुरण तर सकाळी दुपारीच बनवून गेलेली, कामावरनं आली, घरातली कामं आटोपली, पटापट पुरण बनवलं आणि पुरण बनवून मग मी लॅपटॉप आणायला गेली. माझा मुलगा आणि मी आम्ही दोघंजणं गेलेलो लॅपटॉप आणायला. लॅपटॉप आधीच आम्ही फिक्स करून ठेवला होता, फक्त जाऊन डिलिव्हरी घ्यायची होती आणि ती मला स्वतः जाऊन घ्यायची होती. त्यामुळे आम्ही दोघं गेलेलो. लॅपटॉप घेऊन आल्याच्यानंतर पटापट पीठ मळून घेतलं आणि इकडे भजी बनवून घेतली. भजी बनवून झाल्यानंतर पटकन पुरणपोळ्या करून घेतल्या. कारण बाजूला मी भात बनवायला घेतलेला, म्हणजे भात पण झाला एका बाजूला, सार पण झाल्या, भजी पण झाले आणि पुरणपोळी पण झाली. असा हा पुरणपोळीचा स्वयंपाक मी फक्त 40 मिनटात केला. चौघांसाठी पुरणपोळ्या प्लस भजी, सार, पापड, भात सगळा स्वयंपाक मी 40 मिनटामध्ये पटापट केला. मस्त नैवेद्य दाखवलं, त्यानंतर आम्ही जेवण केलं. तर मला ह्या 2 आनंदाच्या बातम्या तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या, म्हणून हा आज स्पेशल व्हिडिओ बनवला मी. तर माझी मुलगी जॉबला लागली आणि अजून तर तिचं लास्ट इयर पण नाही झालं आहे, म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट नाही झालं आहे. ती आता सेकंड इयरला आहे. तर ती कॉलेज करून जॉब करते. मीडियामध्ये माझी मुलगी जॉबला लागली आहे. सोनी मीडिया चॅनलमध्ये माझी पोरगी जॉब करते आणि तिला खूप चांगला जॉब मिळाला आहे.
ते म्हणजे थोडंसं शिकायला मिळतं ना. आणि मुलांना पण कसं आहे, बाहेरचं वातावरण कळतं, ऑफिसमध्ये कसं असतं, जॉब कसा असतो, किती मेहनत, किती कष्ट करावे लागतात. पैसे असेच मिळत नाही. कष्टाशिवाय कुठलाच पर्याय नसतो. प्रामाणिकपणे कष्ट केले तर आपल्याला यश नक्कीच मिळतं. तर जे तिने महिनाभर कष्ट केले, तिने जी मेहनत घेतली, त्याचं फळ तिला काल मिळालं होतं. मग तिचं पण तर तोंड गोड केलंच पाहिजे. मग आपण बाहेरून तर मिठाई आणलेली, पण जेव्हा आई आपल्या मुलांना काहीतरी स्वतःच्या हाताने गोड बनवून खाऊ घालते, त्याची मुलांसाठी मज्जा वेगळी असते आणि आईसाठी सुख वेगळं असतं. तर मी पण त्याच आनंदात खूप खुश होती आणि त्याच आनंदाने मी आज पुरणपोळ्या बनवल्या. कारण आमच्या घरात सर्वांना पुरणपोळ्या खूप आवडतात. सगळ्यात जास्त माझ्या मिस्टरांना आवडतात. तर मी म्हटलं चला पुरणपोळ्या करूया. खूप सारा अर्धा किलो डाळ मी शिजत घातलेली आणि असं मी पुरण बनवलं. मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक झाला. त्यानंतर आम्ही सगळे एकत्र सोबत जेवण वगैरे केलं. खूप मजा मस्ती केली. मुलांना तर काय रात्रभर झोपच आली नाही, कारण लॅपटॉप आणला होता. एवढ्या दिवसापासून त्यांचं चाललं होतं, मम्मी लॅपटॉप घ्यायचा, पप्पा लॅपटॉप घ्यायचा. माझी मुलगी इंजिनिअरिंग करत असताना देखील तिने 2 वर्ष बिना लॅपटॉपचा अभ्यास केला. मैत्रिणींकडनं लॅपटॉप घेऊन कॉलेजमधल्या PC वर असं तिने म्हणजे जुगाड केला आणि तिने तिचे 2 वर्ष घालवले. पण आता लास्ट इयर आहे आणि शिवाय आता शेवटच्या वर्षी तरी लॅपटॉप घेतला पाहिजे, म्हणून मी हा लॅपटॉप घेतलेला आहे. माझ्या मिस्टरांनी आणि आम्ही दोघांनी मिळून पैसे जमा केले आणि तिच्यासाठी हा लॅपटॉप घेतला. लॅपटॉप तर घेतला, पण ह्यांना नेहमीच नोट्स बनवावे लागतात आणि नोट्ससाठी बाहेर जर प्रिंट करायला गेलो तर एका प्रिंटचे 5 ते 10 रुपये लागतात, जर मागे पुढे केले तर. तर त्यामुळे मग आम्ही विचार करत होतो की लॅपटॉप घेतोय तर सोबत प्रिंटर पण घेऊया. पण मी असं सहज कामावर बोलता बोलता मॅडमना म्हटलं की मी लॅपटॉप आणायला चालली आहे, तर मी प्रिंटर पण घेणार आहे. तर त्या बोलल्या की रीमा तुम्ही प्रिंटर कशाला घेता, नका घेऊ प्रिंटर, माझ्याकडे आहे प्रिंटर. आणि तसा पण आमच्या घरात आता प्रिंटरचा वापर नाही आहे. माझ्या मुलाचं शिक्षण झालेलं आहे, मग आमच्याकडे प्रिंटर तसाच आहे. मग त्यापेक्षा जर तुमच्या उपयोगात येत असेल, तुमच्या मुलांच्या अभ्यासात त्याचा फायदा होत असेल, तर तुम्ही हा प्रिंटर घेऊन जावा. म्हणून त्यांनी मला तो प्रिंटर फ्रीमध्ये दिला. मी त्यांना पैशाबद्दल विचारलेलं, ते मला बोलले की नाही, मला हे पैसे नको, तुमच्या मुलांना अभ्यासाला उपयोगाला होईल ना, तीच खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून त्यांनी माझ्याकडनं प्रिंटरचा 1 रुपया पण घेतला नाही आणि प्रिंटर जुना पण नाही आहे, चांगला आहे, चालू कंडिशनमध्ये आहे आणि त्यांनी मला प्रिंटर दिला. जर ते माझ्या व्हिडिओ बघत असतील तर थँक्यू सो मच मीनाक्षीताई, तुम्ही मला प्रिंटर दिला त्याबद्दल आणि त्याचा खरंच आम्हाला खूप वापर होणार आहे. आणि माझ्या मुलांना जे बाहेर प्रिंटसाठी जे पैसे लागत होते, झेरॉक्ससाठी जे एवढे पैसे लागत होते, ते आता वाचणार आहे. तर झेरॉक्स पण काढावे लागतात, नोट्स बनवावे लागतात, प्रिंट्स काढावे लागतात. तर माझ्या मुलांच्यासाठी मला नेहमी असे बाहेर पैसे खर्च करायला लागायचे, तर आता माझे ते सगळे पैसे वाचणार आहेत. त्यामुळे आम्ही सगळे खूप खुश आहोत, कारण लॅपटॉप म्हटलं तर आमच्या मुलांचं स्वप्न होतं, ते त्यांना हवं होतं आणि ते आज पूर्ण झालेलं आहे. आणि मुलांची स्वप्न जेव्हा पूर्ण होतात, तेव्हा सगळ्यात जास्त आनंद त्यांच्या आईवडिलांना होतो. बरं, आता ही माझी आनंदाची गोष्ट ऐकून माझ्या सबस्क्रायबरला, माझ्या यूट्यूब फॅमिलीला तर नक्कीच आनंद झाला असेल, पण हे माझा व्हिडिओ बघणाऱ्यांना काहीतरी आतून ते पोटात खदखदत असेल. म्हणजेच माझा वाईट विचार करतात, जे माझ्यावर जळतात, मी पुढे गेलेली ज्यांना बघवत नाही, त्यांना जर ही बातमी कळली की मी माझ्या घरामध्ये काहीतरी नवीन वस्तू घेतली आहे किंवा माझ्या घरात काहीतरी नवीन वस्तू आली आहे, हे ऐकून किंवा बघून त्यांच्या पोटात नक्कीच ढवळलं असेल. जाऊ दे, म्हणतात ना, जलने वाले जलते रहो, चलने वाले चलते रहो. मी अशीच चालत राहणार. तुम्ही माझ्यावर कितीही जळा, माझं कितीही वाईट होण्याचा विचार करा, पण माझं कधीच वाईट होणार नाही, कारण माझ्यासोबत माझे स्वामी आहेत आणि स्वामी माझं कधीच वाईट होऊ देणार नाही. अशीच मी एक प्रगती करत जाणार आणि मी माझ्या मुलांसाठी अशीच आयुष्यभर झटत राहणार. कारण आज मी माझ्या मुलांचं केलं तर उद्या माझी मुलं मला करतील. तर बरं, आईवडिलांनी आपण अपेक्षा करायला नाही पाहिजे हां. मुलं माझं करतील, मुलं माझं बघतील. आपण आपले कर्तव्य केले पाहिजे आणि तेच मी करते. आणि माझ्यासोबत माझे मिस्टर प्रत्येक वेळेला खंबीरपणे माझ्यासोबत आहेत. आज मी जे काही करते, माझ्या मुलांची स्वप्न पूर्ण करते, माझं घर सांभाळते, माझं एवढं मोठं यूट्यूब चॅनल सांभाळते, फेसबुक चॅनल, इंस्टाग्राम चॅनल सांभाळते, तर त्यामुळे माझ्या मिस्टरांमुळे, कारण ते मला वेळोवेळी सपोर्ट करतात.
तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही किती मस्त टम्म फुगलेल्या अशा पुरणपोळ्या मी केलेल्या आहेत. तर ह्या पुरणपोळ्या मस्त गरम गरमच खायला खूप छान लागतात. तर मुलांसाठी तूप लावून पुरणपोळ्या केल्या आणि आम्हाला दोघांना आम्ही तेल लावून घेतलं. आपल्याला काही पण चालतं, मुलांनी चांगलं खाल्लं पाहिजे ना. तर अशा प्रकारे मी मस्त 10-12 पुरणपोळ्या केल्या गरम गरम. बाकीचं पुरण फ्रीजमध्ये ठेवलं. मग जशा लागतील तशा पीठ मळायचं आणि पटापट पुरणपोळ्या खाऊन घ्यायच्या बनवून. आणि त्यानंतर हा सार बनवलेला आहे. हा मस्त चिंच घालून सार बनवलेला आहे. कटाची आमटी म्हणतात त्याला. कोण कोण सार पण म्हणतं, कटाची आमटी पण म्हणतात. त्यानंतर भजी केलेली आहे, पापड केलेला आहे. मस्त तरी आली आहे बघा कटाच्या आमटीला. त्यानंतर भजी तळलेली आहे कांदा आणि मिरचीची. आणि त्यानंतर पापड केलेले आहेत, भात केलेला आहे. तर माझा सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे. आता पटकन देवाला नैवेद्य दाखवतो आहे आणि आम्ही जेवतो. तर तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा. आणि चला मी देवाला नैवेद्य दाखवते आणि आम्ही सगळे मिळून जेवण करतो. घेतलेला लॅपटॉप तुम्हाला आवडला का, कसा वाटला मला कमेंट करून सांगा हा. आणि माझ्या मुलीला असेच छान छान आशीर्वाद द्या, तिची अशीच प्रगती होऊ द्या, अशी मी स्वामींकडे प्रार्थना करते. तर चला, असा होता हा आजचा दिवस. तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. फेसबुक इंस्टाग्रामवर बघत असाल तर फॉलो करा. बाय.